वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपण या सिरीज मध्ये सर्वात शेवटचा व्हिडिओ बनवतोय. ते म्हणजे ईडब्ल्यूएस स्टेट त्याचबरोबर सेंट्रल 10% आरक्षण व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एमबीबीएस पासून फिजिओथेरपी मध्ये असणाऱ्या सर्व सरकारी कॉलेजेसमध्ये 10% आरक्षणसाठी लागणार आवश्यक असणारं ईडब्ल्यूएस नावाचं सर्टिफिकेट, ज्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं म्हटलं जातं, त्याच्यासाठीचा दाखल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याचबरोबर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातला डिटेल अभ्यास केला होता. आज आपण ईडब्ल्यूएस साठी आरक्षण हे महाराष्ट्र राज्यामध्ये 10% स्टेट गव्हर्नमेंट कोटा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा डेंटल किंवा आयुर्वेद, सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 10% आरक्षण हे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी असतं. त्याच्यासाठी ईडब्ल्यूएस स्टेटचं लागत असतं आणि सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये सुद्धा आपल्याला 10% आरक्षण आहे, ज्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे आणि तुम्ही हे जे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनच्या जातीमध्ये समाविष्ट नसाल, म्हणजे तुमची जात समजा जी काही एससी बीसी, एसबीसी, ओबीसी, त्याचबरोबर NT 1 2 3 SC ST या सर्व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनच्या कास्टमध्ये जर तुमची कास्ट समाविष्ट नसेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस हे जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात किंवा कागदपत्र लागतात, त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आणि हा शेवटचा आपल्या सिरीज मधील व्हिडिओ आहे. एकतर पालकांच्या तहसीलदारचा रिसेंट इयरचा उत्पन्नाचा दाखला, रिसेंट इयर म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतचा पालकांच्या तहसीलदारचा दाखला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला दाखला हा तलाठ्याचा लागेल. हे रिसेंट इयरचा तलाठ्याचा दाखला तुम्ही काढला तर ते होऊ शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्या पालकाचे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचं शाळा सोडल्याचा दाखला, त्याचं स्वतःचं आधार कार्ड म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड, त्याचबरोबर त्याच्या पालकाचे आधार कार्ड, त्याचबरोबर 2 फोटो साईज फोटो, त्याचे 2 फोटो पासपोर्ट साईजचे लागतील आणि त्याचबरोबर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र जोडावं, त्याला अफिडेव्हिट असं म्हणतो. म्हणजे तुमचं उत्पन्नासाठीचं ईडब्ल्यूएस साठी उत्पन्नाच्या संदर्भात एक अफिडेव्हिट सेतू कार्यालयात तुमचा फोटो देऊन त्या ठिकाणी काढलं जातं. फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो देणं गरजेचं आहे, पालकाचा देऊ नये. कधी काही प्रॉब्लेम येऊ शकतात. ईडब्ल्यूएस साठी सेंट्रलचे नॉर्म्स वेगळे आहेत आणि स्टेटचे नॉर्म्स वेगळे आहेत. तुम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ, आपला डिटेल्स तुम्ही जाऊन पाहू शकता. ईडब्ल्यूएसचं स्टेटचं किंवा सेंट्रलचं काढायचं असेल तर वेगवेगळे सर्टिफिकेट काढावी लागतील. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्सची यादी मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो. पालकांचं रिसेंट इयरचं तहसीलदारचा उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थी पालक आणि त्याचबरोबर आजोबांचं शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थी या दोघांचा आधार कार्ड, फोटो, पासपोर्ट साईज 2 फोटो आणि अफिडेव्हिट या गोष्टी तुम्हाला लागतील. त्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस नावाचं सर्टिफिकेट मिळू शकतं. त्याच्यासाठी ही कागदपत्रांची यादी तुम्हाला सांगितलेली आहे. वास्तविक या संदर्भातल्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आज याच निमित्ताने ही व्हिडिओची सिरीज आम्ही संपवत आहोत. या सर्व सिरीजमध्ये कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये डिटेल व्हिडिओ आम्ही 6 व्हिडिओची सिरीज बनवली होती. आज याचा एंड करतो. अशाच प्रकारच्या डिटेल्स, महत्वाच्या आणि इम्पॉर्टंट आणि तुमच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती एक एक गोष्ट खूप महत्वाची अशी बनवू शकते, त्याच्यासाठीचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.